नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आज महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याची खूप चर्चा होत आहे. ज्या शेतकऱ्यानं 30 गुंठ क्षेत्रामध्ये 315 झाडावर रेकॉर्ड ब्रेक डाळिंबाचं उत्पन्न घेतलं आहे. आज आपण त्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहायला आलोत. त्या शेतकऱ्यानं शेतीमध्ये कोणकोणते प्रयोग केलेत ते पाहायला आलेलो आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कामत सिंगवे नावाच्या एका छोट्याशा खेडेगावातील या शेतकऱ्यानं डाळिंब क्षेत्रामध्ये एक क्रांती आणलेली आहे. एक नवीन वाण लावलं जे इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळं होतं. मग यामध्ये उत्पन्न घेताना कोणकोणत्या काळज्या घेतल्या होत्या, झाडाची निगा कशी राखली, त्यांनी वाण कोणतं लावलं आणि वाण लावल्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस केल्या आज आपण पाहणार आहोत. जाधव पाटील शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील जे तमाम डाळिंब शेतकरी आहेत त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा. राम राम शेतकरी बांधवांनो, मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कामत सिंगवे या गावचा डाळिंब शेतकरी आहे आणि शेतीत नवीन नवीन प्रयोग करणं हा माझा सतत ध्यास असतो. आणि मी यावर्षी डाळिंब बाग पहिल्यांदाच धरली होती आणि ती यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे फुलवली आणि मला उत्पन्न पण चांगलं झालं त्याच्यात. म्हणून मला असं वाटलं माझा हे मेसेज शेतकऱ्यांपर्यंत जावा, त्यांनी पण डाळिंब शेती करावी. पत्रकार भाऊसाहेब इथपर्यंत आले आणि त्यांना पण असं वाटतं शेतकऱ्यांनी पण डाळिंब लागवडीत कराव्यात आणि अजून शेतकऱ्यांचा हे व्हावा. जाधव पाटलांचं असं म्हणणं आहे की हे जे शेतीमध्ये किंवा डाळिंबाला ह्यांनी जे वेगवेगळे प्रयोग केलेत ते हे वेगवेगळे प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि शेतकरी हा डाळिंब बागाकडे आकर्षित झाला पाहिजे. आणि जे पूर्वीचे जे डाळिंब लागवड करणारे शेतकरी त्यांनी सुद्धा त्या बागामध्ये वाढ करून असे वाण लावले पाहिजेत असा त्यांचा ध्यास आहे. आपण यांनी जे वाण लावलं ह्याच्यामध्ये कोणकोणते प्रयोग केले, डाळिंबाचा आकार कसा आला, त्यांना भाव कसे लागले, डाळिंबाची काळजी कशी घेतली, असे परिपूर्ण अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत आपण पूर्ण पाहणार आहोत. आणि यांनी जे वाण लावले ज्याची चर्चा आता नगर जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे, तर आपण त्याच्याबद्दल सविस्तर आता जाणून घेणार आहोत. आपण शक्यतो डाळिंबामध्ये भगवा हा वाण खूप पाहिला आहे आणि अनुभवला सुद्धा आहे, परंतु तुम्ही एक वेगळा वाण लावला आहे. तो वाण कोणता आणि तुम्हाला आलेला अनुभव काय सांगाल शेतकऱ्यांना? ही भगव्यातलं सिलेक्शन आहे. शरद किंग या नावाने विठ्ठलांना भोसले यांनी संशोधित केलेला वाण आहे हा शरद किंग नावाने. याची साईज, चमक आणि ही सगळ्याच प्लस बाजू आहेत पहिल्या भगव्यापेक्षा. बंचमध्ये जरी जी फळं असली तरी ते जवळपास 450-500 ग्रॅमचे होतात आणि कलर शायनिंग पण चांगली आहे. या बागेला अजून जायला 15 दिवस टाईम होता तरीसुद्धा आज पहा तुम्ही कलर शायनिंग भरपूर आहे आणि साईजसुद्धा अजून होऊ शकते. आणि शेंड्याचं जे फळ आहे ना ते पण भरपूर मोठं होतं. आहे जवळपास 450-500 ग्रॅमचं फळ होतं. हे पहा भरपूर मोठाले फळ होत, म्हणजे मेन काडीलाच फळ लागलं पाहिजे अशातला काय भाग नाही. शेंड्याला जरी फळ लागलं ना तरी ते भरपूर मोठं होतं. हे पहा आता ही किती छोटी काडी आहे, याला सुद्धा भरपूर हे फळ जवळपास 450-500 ग्रॅमचं फळ असेल. हे पहा हे पण तसंच. कुठलंही फळ घ्या तुम्ही, सराउंडिंग झाडाला चक्कर जरी मारली तरी बी तुम्हाला एक साईजचे जवळपास 70-80% फळं सापडतील. आणि हे पहा हे छोट्या काडीला हे बंचमध्ये लागलेली फळं अजूनही आहेत काही. पण एकंदरीत जे आपला पहिला भगवा होता, जे रेग्युलर भगवा, त्याच्यात फार व्हेरिएशन येतं. एक 50 ग्रॅमपासून 100 ग्रॅम, 125 ग्रॅम, 150 ग्रॅम आणि काही 700-800 ग्रॅमपर्यंत फळं होतात. पण जी ॲव्हरेज साईज आहे ना ती याच्यात मेंटेन असते. 70 ते 80% फळं हे 300-350 ग्रॅमची होतात. म्हणून ही गोष्ट मला जास्त भावती ह्या वाणाची. आणि कातडीला पण जाड आहे, गोडी पण चांगली आहे. आणि बागा मार्केटिंग करायचं जर म्हणलं तर साईज आणि चमक ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि ते याच्यात लई मोठ्या प्लस बाजू आहेत. आणि जे ट्रान्सपोर्टसाठी जे गोष्ट आवश्यक आहे, कातडीला जाड
आणि ही एक प्लस बाजू याच्यात कातडीला पण खूप झाड येते. म्हणूनच 30 गुंठे रानात 315 झाडं लावली होती मी. आणि पहिल्यांदाच इतकं बाग कुठलीही निघत नसते. समजा 5-5.5 टनाच्या आसपास आमचं उत्पादन निघलंय आणि 5 लाखाच्या आसपास त्याचं हे पण गेलंय. समजा रुपये पण झालेले आहेत. त्याच्यामुळं मला तरी वाटतंय शेतकऱ्यांनी आता इतर जातीचे प्रयोग करत बसण्यापेक्षा तो शोध संपलेला आहे शेतकऱ्यांचा. आणि शरद किंग या वाहनावर येऊन स्थिर व्हावं मला असं वाटतंय. कारण याच्यात एक्सपोर्ट क्वालिटीचे फळं जवळपास 70-80% फळं निघू शकतात. मग हे जे शरद किंग नावाचं जे वाण आहे, याचा शोध कसा लागला किंवा हे वाण कुठून खरेदी केलं, त्या वाणाबद्दल काय सांगाल? पहिल्या बहार धरल्याच्या नंतर एवढं उत्पादन निघत नसतं. आता पुढच्या वेळेस मी जर हा बहार धरला तर ते 10-12 टनसुद्धा निघू शकतं. म्हणजे पहिल्या बहाराच्या मानाने रेकॉर्ड ब्रेकच आहे हे. तर आणि व्हरायटीचा शोधचं जर म्हणताल तर मला सर्वसाधारण जुलै 2021 मला एक व्हॉट्सॲपला मेसेज आला. पैठण तुपेवाडी येथे एक शेतकऱ्याने शरद किंग या व्हरायटीचा शोध लावलेला आहे आणि त्याची प्लॉट व्हिजिटचा कार्यक्रम आहे. म्हणून आम्ही एक 4-6 मित्र जमलो, गाडी केली आणि बघायला गेलो. हे झाडं घेण्याचा तर काहीच विषय नव्हता आमचा, पण तिथं गेल्याच्या नंतर झाडाचे फळं, शायनिंग, चमक हे बघितल्याच्या नंतर आम्ही भावूक गेलो. तिथं जवळपास 1000-1500 शेतकरी होते आणि त्यांनी आम्हाला प्रत्येकाला वाटायचे याने थिनिंग केली असावी किंवा मोठाले फळं ठेवली असावी. पण तो सगळा भ्रम ठरला. आम्ही ज्यावेळेस आमच्या शेतात लावलं तर त्यावेळेस सुद्धा त्याच्यापेक्षा आम्हाला चांगली साईज भेटली. आता ही साईज फार जम्बो झाली. ही असं आहे ना, खोडाला जरी फळं लागली तरी अशी साईज होत नाही. आणि आम्हाला त्यावेळेस असं वाटलं का भोसले साहेबांच्या प्लॉटवरती यांनी थिनिंग केली असावी. वेगवेगळे ग्रह, प्रत्येक शेतकरी काही ना काही तिथं चूक शोधित होता. पण जवळपास 70% लोकांनी चूक शोधून दमली, काहीच चूक सापडली नाही. सगळ्या गोष्टीत हा वाण सरसच ठरत होता आणि बुकिंग करावं लागले. मी पण 400 गुटीची बुकिंग केली. आणि विठ्ठल अण्णा भोसले यांचे खरंच शेतकऱ्यांना उपकार येतं का त्यांनी पहिल्या जुन्या भागव्यातून एक 4 झाडं निवडून समजा त्याचं त्यांना वेगळे काहीतरी वैशिष्ट्य दिसले. त्यांनी तिच्यावर घुटी बांधून वेगळा बाग तयार केला आणि आज हे जे बघायला भेटतंय हे आम्ही फक्त कंटिन्यू करायचं काम केलं. पण खरे उपकार शेतकऱ्यांवर भोसले साहेबांचे आहेत. आपण पूर्ण आता बाग फिरत होतो. बाग फिरत असताना मला सर्वात छोटं झाड दिसलं हे, आणि फळ तर याला एवढं लागलंय की हे पहा, मला वाटतं ह्याच्यात 50+ पेक्षा ह्याच्यात फळ दिसायला लागले हे चारी बाजूनं. ते 78 फळ आहेत त्याच्या. किती? 78? 78 म्हणजे 1 कॅरेटचा माल येतो. अरे बापरे. मग मला सांगा की ही जी 78 फळं एवढूसं झाड आहे, हे कसं शक्य बरं एवढूशा झाडाला? आता हे काय झालं होतं, बाग लावल्याच्या नंतर 1 वर्षाने जवळपास ट्रॅक्टरची मेहनत करत असताना हे झाड मोडलं होतं. आणि त्याच्यानंतर मी रोप शिल्लक होतं आणि परत लावलं मी ते. आणि त्याचं वर्ष जवळपास ह्या बागापेक्षा 1 वर्षाने कमी आहे. म्हणजे तुम्ही जर 1 वर्षाने जर बाग धरला तर ह्या अवस्थेत तुमचे आता 18 महिन्याचं वय याचं झाडाचं, 18 महिन्यात ह्या अवस्थेत फळं, झाडाचे स्ट्रक्चर हे असं होऊ शकतं. नाही, आश्चर्य वाटायला लागलं मला. 78 फळं. शेतकरी बांधवांनो, हे झाडाचा आकार बघा. आणि विशेष म्हणजे हे पूर्ण एका कवळ्यात बसण्यासारखं झाड आहे आणि 78 फळं आहेत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हो का, ह्याची साईज बघा, ही एकसारखी साईज आहे ह्या फळाची. अरे बापरे. म्हणजे 18 महिन्याचं झाड आहे हे. 18 महिन्याच्या झाडात हे पहा, चारी बाजूने ह्याचे फळं दिसायला लागलेत. हे पहा, विशेष म्हणजे ह्याची सगळ्याची साईज सारखी. तुम्ही जे हे शरद किंग नावाचं वाण लावलंय, हे इतर जे डाळिंब लागवड करणारे जे शेतकरी आहेत, जे नवीन आहेत किंवा जे जुने डाळिंबाचे शेतकरी, त्यांनी बाग वाढवण्यासाठी हे वाण लावलं पाहिजे का? आणि जर लावायचंय तर का लावलं पाहिजे, यातला फरक काय सांगाल? अवश्य लावलं पाहिजे. कारण मार्केटमध्ये जाताना 100-50 ग्रॅमच्या गुटीला काही किंमत नाही बा. आणि ह्या झाडावर जवळपास 70-80% फळं हे 300-350-400 ग्रॅमचे निघतात. आणि एक्सपोर्टसाठी सुद्धा जम्बो मालाचीच मागणी असते. छोट्या छोट्या गोट्या ह्या लोकल मार्केटला चालतात. आणि ह्या झाडाचं तेच वैशिष्ट्य आहे, पुढं बी फळ लागू ते जवळपास 300-350 ग्रॅमचं होत आहे. आणि शेतकरी बांधवांना एक नक्कीच विनंती करीन, इतर वाहनांच्या प्रयोग करीत बसण्यापेक्षा तुम्ही जिथं प्लांटिंग मटेरियल चांगलं बिगर रोगी भेटन तिथून उपलब्ध करून शरद किंगच लावावं असा माझा निखळा हे आग्रह राहील. आणि याचं पहिल्या भागातले जे मायनस पॉईंट आहेत, शेंड्याचे फळं,
छोटे असणं, कातडीला पातळ असणं. आता हे पहा फळ तुटलं हात लावल्याच्या नंतर. आता हे पहा हातात घेतल्याच्या नंतर आता हे जवळपास 450-500च्या आसपास फळ असेल हे पहा. आणि हे शेंड्याला फळ लागलेलं होतं पहा. आणि जे बंचमध्ये जे फळं असतात ना ते सुद्धा भरपूर मोठे होतात. हा बाई हे हे फळ पहा. आणि इकडे अजून हे इथं बंचमध्ये एक 4 फळ आहेत पहा बाई. हे सुद्धा मोठे आहेत. आणि याचं अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे अख्ख्या बागेत सनबर्निंगचे 3 कॅरेट निघले असतील मला असं वाटतंय. म्हणजे सनबर्निंगला सुद्धा कमी बळी पडतं. बळी पडत नाही अशातला भाग नाही, पण बळी पडतं पण कमी. झाड कातडीला असल्यामुळे आहे का थोडा इफेक्ट कमी होतो इतर जातींपेक्षा. म्हणून मी तर नक्कीच आग्रह करीन बाबा शरद किंगच लावा. आपण जे आता सध्या या डाळिंबाचा बाग लावला आणि उत्पादन अपेक्षाप्रमाणे म्हणण्यापेक्षा अनपेक्षित घेतलं, तर तुमच्याकडं आता क्षेत्र किती आहे डाळिंबाचं, त्यामध्ये झाडाची संख्या आणि यावेळेस मिळालेल्या उत्पन्नाबद्दल काय सांगा? आम्ही झाडं थोडे अंतर कमी केलं होतं 2 झाडामधलं 7 फूट आणि 2 ओळीतलं अंतर 14 फूट ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे संख्या थोडी एक 5-25 झाडं किंवा 50 झाडं जास्त बसली असतील. 315 झाडं आहेत. आणि 315 झाडामध्ये जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त आम्हाला उत्पादन झालं आहे. चांगलं आहे. पहिल्यांदा जे बागा धरतात त्याच्यापेक्षा तर जादा आहे. आणि त्याला कारण बी तसंच आहे. कारण ही व्हरायटीच अशी आहे का याच्यात माझं काम कमी आणि व्हरायटीने तिचं कामच जास्त केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणेन का हे सगळे श्रेय मी व्हरायटीला आणि ज्यांनी व्हरायटी विकसित केली त्यांनाच देईन. आपण जनरली पाहतो की भगव्यामध्ये वेगवेगळे वाण आहेत किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि तुम्ही शरद किंग नावाचं जे वाण लावलंय, मग त्या भगव्यावर पडणारी रोगराई आणि या शरद किंगवर पडणारी रोगराई किंवा या झाडाची प्रतिकारशक्ती याबद्दल काही तुम्हाला फरक जाणवला का? काय सांगाल? नाही साहेब, डाळिंब म्हणलं का रोग आले त्याच्यावर सगळे प्रकारचे रोग येणार. आता माझ्या बागावर तुम्हाला क्लीन दिसतंय हा विषय वेगळा आहे. कारण वातावरण क्लीन म्हणावं किंवा माझं व्यवस्थापन म्हणावं. पण माझा औषध आणि वॉटर सोल्युबल खतं याच्यावर फक्त 68,500 खर्च झाला आहे फक्त आतापर्यंत. 68,000 हो म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत? हो. अच्छा. आणि जे रोगांचं जे म्हणतात तर डाळिंबावर सगळे रोग येणारच. आपण त्याला असं म्हणणार नाही की याच्यावर हा रोग येत नाही तो येत नाही. सगळे रोग येऊ शकतात. आता रोग दुसरी येणार गोष्ट येणार. मला एक जाणवली बरं का आता, की तुमच्या बागात लोक बाग स्वच्छ ठेवतात, पण तुमच्या गावात मला प्रचंड गवत दिसायला हे हा. अगदी गुडघ्यापर्यंत कुठं कुठं बागात सगळं गवतच आहे. हे गवत ठेवण्याचं काय कारण? बाग तर स्वच्छ असला पाहिजे. साहेब असं आहे, ज्या भागात जास्त गवत तिथं तेवढा क्लीन माल. हे पहा कोणचंही फळ घ्या तर तुम्हाला असं एकदम क्लीन दिसणार आहे असं. हा, राईट. आणि जो बाग खाली क्लीन त्याचं फळवर टिपका हे समीकरण आहे. कारण म्हणजे खाली बाग स्वच्छ असला की हा. फळ खराब. हा फळ खराब. अरे सगळं आणि उलटच. हा आणि खाली बागेत गवताचं मल्चिंग असलं तर ते फळ क्लीन हे समीकरण झालेलं आहे. मल्चिंग म्हणजे दाट गवत असलं पाहिजे. दाट म्हणजे जे पाऊस पडल्याच्या नंतर जे वर माती किंवा खाली जे बुरशीचं थर आहे ते फळावर नाही गेला पाहिजे. आणि ते काम व्यवस्थित गवत करतं नॅचरली. त्यामुळं गवत ठेवलं पाहिजे बागेत. ग्रास कटरनी कापलं पाहिजे. तणनाशक नाही मारलं पाहिजे. तणनाशक मारलं तर त्याचा इफेक्ट असं होतं की प्रत्येक फळावर टिपका होतो. तुमची पांढरी मुळी डिॲक्टिव्हेट होती आणि फळं मोठे होत टिपका नाहीत. येणार, फळं मोठे होणार नाहीत. आणि पांढरी मुळी तुमची कमी झाल्यामुळं खालून खत वगैरे घेता येत नाही त्याला. हा, आणि त्यामुळं हे आपलं गवत शेतात असलं पाहिजे. झाडाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे तिथे टिपका डाग धब्बा हे येणारच ज्यादा. आता तुम्ही मग बोलताना एक शब्द म्हणलात की दोन्ही झाडामधील अंतर कमी करून झाडाची संख्या वाढवली. हा. मग आता हा प्रयोग तुमचा यशस्वी झाला असं तुम्हाला वाटतं का? आणि जर आपण जनरली विचार केला तर जे नवीन लागवड करणारे शेतकरी त्यांनी करेक्ट अंतर किती ठेवलं पाहिजे जेणेकरून भविष्यात अडचण येणार नाही? आता सर त्याचं असं आहे, जमिनीनुसार ते अंतर बदलल्या जातं. समजा काळी जर जमीन असली तर त्या झाडांची शाखे वाढ जादा होती, तिथं दाटी जादा होती. डोंगराळ जमीन असली, मुरमाड जमीन असली तर शाखे वाढ कमी होती. त्याच्यामुळं झाडं दाट लावायचं असं हेच झालंय, आता फॅड झालंय. त्याच्यामुळं कमी जागेत एक तर जमीन धारण क्षमता कमी झाली लोकांची. त्याच्यामुळं कमी जागेत जास्त झाडं कशी बसतील हा लोक विचार जास्त करतात. आता आपल्याला डाळिंब लागवड करायची,
ते डाळिंब लागवड करण्यासाठी जमीन कशी असली पाहिजे किंवा जमिनीचा पोत कसा असला पाहिजे? शक्यतो डोंगराळ, मुरमाड, हलकी जमीन ही जर असली ती डाळिंबाला जास्त मानवते. एक तर हे कमी पाण्याचं पीक आहे आणि याला जास्त पाणी झाल्याच्या नंतर जास्त पाणी, अतिरासायनिक खतं ह्या जर गोष्टींचा वापर केला तर ह्या बागावर भरपूर रोग येतात आणि ते सक्सेस होत नाही डाळिंब. याच्यामुळं कमी पाणी, कमी रासायनिक खतं आणि योग्य नियोजन जर केलं तर डाळिंबासारखा पैसा कुठल्याही सफरचंदाचा सुद्धा होत नाही आणि द्राक्षाचा सुद्धा होत नाही. खरं खरं. आज कोटीत रुपये पाहतात डाळिंबाचे. आता मी फार छोटा शेतकरी आहे, पण आज कोट्याधीश लोक डाळिंबामुळे झाले. आणि हे पहा सर, तुम्हाला मी बंचमधलं जे म्हणलं होतं, वॉटर शूटला आलेला हा बंच आहे. इकडं आता तुम्ही कॅमेरा इकडे करा. हा म्हणजे शेंड्याचं मागवा म्हणलेलं. हा. आता हा बंच मी लोकांना दाखवायसाठी ठेवलेला आहे सर. 6 ते 7 8 फळ आहेत. इथलं तोडलंय मोठं फळ. बापरे. जवळपास 250-300 ग्रॅमच्या आसपास हा बंच आहे. म्हणजे शेंड्यात. आणि वॉटर शूटला लागलेला आहे. पहा, याला फळच येत नसतं ना, आलं तर एवढं मोठं होत नसतं. अरे बापरे. अच्छा, गुड. म्हणजे सेटिंग चांगली आहे थोडक्यात. सेटिंग चांगली आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे ज्याला बाग लावायचा विचार करतायत त्यांनी हमखास शर्यतींचाच विचार करावा, मी हे जातीने सांगन. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आता व्हिडिओ मोठा होतोय, परंतु हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे की व्हिडिओमधून ती माहिती गेली पाहिजे. तुम्ही फोनवर तर सगळी शेतकऱ्यांना माहिती देणार आहे, तो तर आम्हाला विश्वास आहे आणि ते तुमचं कर्तव्य सुद्धा आहे. एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, हाच आपला धर्म आहे. नक्कीच केली पाहिजे. परंतु माझं म्हणणं आहे की लागवडीपूर्वी कशी मशागत केली पाहिजे, कोणकोणते धोरणे अवलंबले पाहिजे, थोडक्यात काय सांगाल? एक तर लागवडीपूर्वी समजा नांगरट, रोटा, मशागत ह्या गोष्टी तर समजा झाल्यातच पाहिजे. पण लागवड करताना बिटेगोरे सरांचा जो आग्रह होता तो मी अवलंबलेला आहे. पहिल्यांदा बेड तयार करून घेतले आणि त्याच्यावर झाडं लावलीत. त्याच्यामुळे काय होतं, कितीही पाऊस झाला तरी पाणी, आता ही पहा, ही हाईट आणि हे समजा ही इतकं तर काय पाणी साचू शकत नाही. आपली पांढरी मुळी इथं आहे समजा, इथं ड्रिपर आहेत, इथपर्यंत पाणी जात नाही. पांढरी मुळी कधी ड्रॉप होत नाही बेडवर लावल्याच्या नंतर. हा फार फायद्याची गोष्ट आहे. लागवड अवश्य बेडवरच करावी. शेतकरी बांधवांनो, रामनाथ जाधव या शेतकऱ्यानं ही जी वाण लावलं ह्याच्यातून जे उत्पादन घेतलं ते तुम्ही पाहिलं की त्या डाळिंबाची साईज, त्याच्यावर नसलेला डाग आणि विशेष म्हणजे कमी अंतरात घेतलेलं पीक, या सर्व गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. मग त्यामध्ये त्यांचं रोगराईचं व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल, अशा पद्धतीत त्यांनी चांगल्या पद्धतीत पहिल्या भाराचं उत्पादन घेतलंय. ह्यांनी जे शरद किंग नावाचं जे वाण लावलंय त्या वाणाचा यांना रिझल्ट अतिशय चांगला आला आहे आणि हे बाग पुन्हा त्याच्यापेक्षा पुन्हा वाढवायला लागलेत. तुम्हाला या शरद किंग रोपाबद्दल, फळबागाबद्दल, लागवडीबद्दल, रोगराईबद्दल कसलीही माहिती पाहिजे असेल तर जाधव पाटलांचा नंबर खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. त्यांना एक फोन करा आणि त्यांना माहिती मिळवा. काय होतं की त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली. मी काही तज्ज्ञ शेतकरी नाही, परंतु मला जो अनुभव आला तो इतर शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे, हा माझा त्यामागचा उद्देश आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपल्या शेतकऱ्याला फोन करा, प्रश्न विचारा, कारण चर्चेनं प्रश्न सुटतात आणि जो व्यक्ती, जो शेतकरी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो त्यालाच प्रश्न उद्भवत असतात आणि त्यामधून आपला उत्कर्ष साधता येतो. कमी क्षेत्रातील जाधव पाटलांनी घेतलेलं अधिकचं उत्पादन आपल्यालाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना एक प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा इतर शेतकऱ्यांनी घेऊन आपला उत्कर्ष साधावा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हाच आपल्याला संदेश आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल असं आम्ही गृहीत धरतो आणि पाटील आणि आम्ही इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत राम राम. राम राम.